आपण पाहत आहात शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल। महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 19 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या जयंतीचे औचित्य साधून 18 फेब्रुवारी 2023 रोजी एकूण 70 लाख रुपयांच्या निधीचा वार्ड क्रमांक 3 मधील तुळजाभवानी नगरातील त्रिरत्न बुद्ध विहार व अंबिकानगर येथील धम्मसृष्टी बुद्ध विहाराच्या सुशोभीकरणाच्या कामाचे उद्घाटन, सम्राटनगर अंबिकानगर येथील रस्त्याच्या कामाचे व दक्षिणमुख हनुमान मंदिराच्या सुशोभीकरणाचे काम लोकार्पण आज पूज्य भंत्रीय धम्मपाल शिवसेना जिल्हा प्रमुख व्यंकटभाऊ शिंदे, माजी बांधकाम सभापती रामचंद्र रोडे, जनसेवक धम्मदीप भैया रोडे, तुळजाभवानी नगर जयंती कमिटीचे अध्यक्ष अनिल वाघमारे, उपाध्यक्ष माणिक वैराट, सचिव मनोज कांबळे, केसी मुजमुले, कोषाध्यक्ष प्रवीण वावळे, बांधकाम समिती सूर्यवंशी व्ही शुभगत, UR शेरखाने कोल्हे यांच्या उपस्थिती झाली। यावेळी शिवाजी राऊत, संजय भाऊ पोळे, महेश हराळे मामा, गणेश भाऊ सुळे, विठ्ठल तात्या गायकवाड, अमोल भाऊ वाघमारे, महेंद्र भाऊ गाडेकर, संघर्ष चास्ते, संदीप वायवळ, लल्ला डोळशे, सिद्धांत ढाले, अविनाश आंबोरे, अनिकेत खंदारे, विशाल कांबळे तसेच परिसरातील महिला मंडळ व नागरिकांची यावेळी प्रमुख उपस्थितीही होती। सर्वांना सप्रेम जय भीम, जय शिवराय, जय महाराष्ट्र। आज मला सगळ्यांना सांगताना खूप आनंद होत आहे की वार्ड क्रमांक 3 मध्ये जिल्हा प्रमुख शिवसेना यांच्या विशेष प्रयत्नामधून आणि शिवसेना पक्षाचे नेते माननीय वांगर साहेब यांच्या विशेष प्रयत्नामधून माननीय मुख्यमंत्री महोदय साहेबांनी आम्हाला या वार्ड क्रमांक 3 साठी 3 कोटी रुपये मंजूर करून दिलेले आहेत। त्याबद्दल मी त्यांचे सर्वप्रथम खूप आभार व्यक्त करतो। आणि आमच्या येथील ज्या माता भगिनी आहेत, तुळजाभवानी नगर असेल, सम्राटनगर असेल, अंबिकानगर, कुशीनगर, त्या संपूर्ण वार्ड नंबर 3 मध्ये बऱ्याच वर्षापासूनची त्रिरत्न बुद्ध विहार आणि धम्मसृष्टी बुद्ध विहार या येथील बुद्ध विहार उपासकांची अशी मागणी होती की या ठिकाणी सुशोभीकरणाचं काम चांगल्या पद्धतीचं, चांगल्या दर्जाचं व्हावं। ती मागणी आज कुठेतरी जिल्हा प्रमुख शिंदे यांच्या माध्यमातून आज पूर्ण झालेली आहे। त्याचप्रमाणे आज याचं उद्घाटन सोहळा संपन्न झाला असून आज दिनांक 18 फेब्रुवारीला त्रिरत्न बुद्धविहार आणि धम्मसृष्टी बुद्धविहार या दोन्ही बुद्धविहाराच्या सुशोभीकरणाच्या कामाची आपण सुरुवात करत आहोत। त्याचप्रमाणे आता एक 15 दिवस अगोदर आपण जो सम्राटनगर आणि अंबिकानगर या दोन साईडचे जे दोन रस्त्यांचं आपलं जे काम झालं होतं त्याचा आज लोकार्पण सोहळा या ठिकाणी पार पडणार जाणार आहे। आणि त्याचबरोबर दक्षिणमुखी हनुमान मंदिर आणि अंबिकानगर येथील देखील लोकार्पण सोहळा आज या ठिकाणी संपन्न होत आहे। जवळपास अशा पद्धतीने एकूण वार्ड क्रमांक 3 मध्ये 3 कोटीची कामांची लवकरच भव्य दिव्य अशा पद्धतीने सर्वत्रच 2-2 दिवसाच्या गॅपने आम्ही